हा स्वभाव आपला असेल तर तो बदलायला हवा. काही माणसे न बोलता आपण शहाणे आहोत असे त्यांच्या कृतीतून व बोलण्यातून जाणीव करून देतात. ही मंडळी आपल्याला बाहेर भेटली तर काही वाटत नाही, पण आपल्या घरातच असतील तर डोकेदुखी जास्त वाढते. अशी मंडळी घरातील कुटुंब प्रमुखाच्या रूपात असण्याची शक्यता जास्त असते. अशी माणसे घराचं मंदिर तर बनवू शकत नाही, परंतु रणांगण नक्कीच बनवतात. आज आपण अशा स्वभावामुळे होणारे तोटे पाहणार आहोत. हा विषय जेवढा सोपा वाटतो तेवढाच गंभीर आहे. चला पाहूया अशा स्वभावाची लोक कोणाचंही ऐकत नाहीत. स्वतःभोवती अहंकाराचं खोटं वलय तयार करतात. अशी माणसे कृती कमी करतात, बडबड जास्त करतात. त्यांच्या ह्या सवयीमुळे नातेसंबंध बिघडतात. स्वतःला श्रेष्ठ समजतात, सतत इतरांना उपदेश देतात, लोकांवर टीका करतात. यांच्यावर कोण विश्वास ठेवत नाहीत. स्वतः घेतलेला निर्णय त्यांना योग्यच वाटतो. जरी तो चुकीचा असला तरी त्या निर्णयाची ते शहानिशा करत नाहीत. यांच्याकडे इतर लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता फार कमी असते. ही माणसे इतरांना प्रकाश देत नाहीत, फक्त आवाज देतात. मी शहाणा समजणारा स्वभाव तुमचा असेल तर हा स्वभाव सोडून द्या. सगळ्यांना समजावून घेणारा स्वभाव आपला असला पाहिजे. आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या. व्हिडिओचा वेगळा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.